चाल तिथे हँडब्रेक गाडीचा प्रॉपर लागलाय की नाही हे तपासून घ्या, अन्यथा गाडी पाठीमागे जाऊन म्हणजेच रिव्हर्स जाऊन कोणाला तरी त्यामुळे दुखापत होऊ शकते किंवा अपघात होऊ शकतो। पुढे आपण बातमी बघूयात न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। न्यूज 18 लोकमतचा दणका बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट असं आपण काय म्हणतो ते समीकरण पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे। आणि दौंडच्या भीमा नदी पात्रात मागील काही दिवसांपासून वाळू माफियांनी हायड्रोलिक बोटीच्या साहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा करत हैदोस घातला होता। न्यूज 18 लोकमतने सातत्याने ही बातमी लावून धरली होती आणि आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर महसूल आणि पोलिसांना जाग आली। एका संयुक्त कारवाईत तब्बल 1,33,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तब्बल 10 तास सुरू असलेल्या या कारवाईत 20 यांत्रिक बोटी नष्ट करण्यात आल्यात। मात्र या कारवाईनंतरही एकाही वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल न केल्यानं संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान वाळू माफियांना अटक कधी होणार हा सवाल विचारण्यात येतोय। आज दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या ठिकाणी भीमा नदी पात्रामध्ये आम्ही डीवायएसपी दौंड ऑफिस तर्फे या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे वाळू माफियांच्या संदर्भात। आणि सदर कारवाईमध्ये आत्तापर्यंत 10 बोटींचा नाश करण्यात आलेला आहे। अजूनही कारवाई चालू आहे। आपली पेट्रोलिंग जी आहे पाण्यातली ती चालू आहे। त्या अंतर्गत जितक्या सर्व मिळून येतील त्या सर्व मुद्देमाल हा कायदेशीररित्या त्यात गुन्हा दाखल करण्यात येईल आणि मुद्देमाल नष्ट करण्यात येईल। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली गावच्या हद्दीत पहाटे केमिकल टँकर जो आहे त्या टँकरमधनं रसायन हे रस्त्यावरती पडलं आणि यामुळे 2 अवजड वाहनं घसरून रस्त्यावर उलटली आणि त्यामुळे मुंबईवरून पुण्याला येणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती। रस्त्यावर सांडलेलं रसायन स्वच्छ करण्याचं आवाहन कर्मचाऱ्यांसमोर होतं आणि त्यानुसार आता तिथे काम देखील सुरू आहे। या अपघातामुळे पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक अजून अर्धा तास बंद राहण्याची शक्यता आहे। अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेऊन रस्ता स्वच्छ करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। केमिकल घेऊन जाणारं एक वाहन होतं आणि त्या वाहनातनं केमिकल सगळं लीक झालं, ते रस्त्यावरती पसरलं। त्याच्यामुळे तिथून जाणारे जे कंटेनर होते ते यावरनं खरं तर घसरले आणि उलटल्याची घटना जी आहे ती घडलेली। एक सोडून 2 वाहनं खरं तर उलटली, त्यामुळे संपूर्ण रस्ता जो होता तो बंद झाला। वाहनं पुढे जाणं अशक्य होते। याचं कारण दुसरे असं की ते केमिकल हळूहळू उतार असल्या कारणाने रस्त्यावरनं खाली पसरत चाललेलं होतं आणि जे वाहन त्याच्यावरनं जात होतं ते घसरून उलटण्याची दाट शक्यता होती। म्हणून काळजीचा भाग म्हणून सगळी वाहनं जी आहेत ती एका ठिकाणी थांबवण्यात आली आणि मग हायवे ऑथॉरिटीच्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी सगळं केमिकल तिथून हटवण्यास सुरुवात केलेली आहे। आता नेमकी काय परिस्थिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्याबरोबर आहेत। गणेश, आपण बघितलं गेल्या 1.5 ते 2 तासापासून हा हायवे जो आहे तो बंद आहे, पण आता तिथलं केमिकल हटवण्यात आलंय का? वाहतूक सुरळीत झाली आहे का? विशाल, पाहायला गेलं तर सकाळी 5:30 वाजता झालेला हा अपघात। या अपघातानंतर युद्ध पातळीवर येथे काम सुरू आहे केमिकल हटवण्याचं। मात्र केमिकल हटवता या कर्मचाऱ्यांचे नाकेनऊ आलेले, परंतु गेली 5 तासापासून हा एक्सप्रेसवे बंद आहे। पुण्यावरून मुंबईला जाणारी ही जी मार्गिका बंद असल्यामुळे संपूर्ण ही वाहतूक ही जुन्या पुणे मुंबई महामार्गाने मुंबईच्या दिशेने सुरू आहे। मात्र कार्ला फाटा ते लोणावळा या दरम्यान इतकी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे या महामार्गावर की साधी एखादी मोटरसायकलही या वाहतुकीतून जाऊ नाही शकत। त्यामुळे कुठेतरी लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शहर पोलिसांच्या आता ही संपूर्ण वाहतूक सुरळीत करता नाकेनऊ येऊ लागलेले। विशाल, पण साधारण काय अंदाज व्यक्त केला जातो की किती वेळात ही वाहतूक सुरळीत होईल? विशाल, आपण या प्रशासनाला विचारलं आहे की साधारण किती वेळ लागेल, तर प्रशासनाने सांगितलं अजून किमान 2 ते 3 तासाचा अवधी लागण्याची शक्यता आहे। विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल। ही ताजी दृश्य आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय। हा मुंबई पुणे म्हणजे ज्याला द्रुतगती मार्ग म्हणलं जातं, नवीन मार्ग जो आहे त्या मार्गावरती एक रसायनयुक्त टँकर जो आहे तो लीक झाला आणि त्यातनं सगळं हे जे रसायन आहे ते रस्त्यावरती पसरलं। बरं, उतार असल्या कारणाने ज्यावेळेस हे रसायन त्या गाडीमधनं बाहेर पडू लागलं त्या टँकरमधनं, तर ते हळूहळू खाली पसरलं आणि त्याच्यामुळं या मार्गावरनं जाणारे 2 कंटेनर जे होते ते
घसरलेत आणि उलटल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। वाहतूक पूर्णतः बंद आहे, एका बाजूने वाहतूक सुरू असल्याचं आपण बघतोय, पण अजून साधारण 2 तास लागतील ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी असं कळतंय, कारण हे केमिकल स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे।